आई कैलासवासी विठाबाई यांना 6व्या मासिक स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली. आई द्यास एक शाश्वत अस्तित्व. आई म्हणजे एक असं अलौकिक व्यक्तिमत्व जी आपल्याला कधीच सोडून जात नाही. ती कायम आपल्या हृदयात जिवंत राहते. तिचे संस्कार, तिचे निस्सीम प्रेम आणि तिची अमूल्य शिकवण हेच आपले शाश्वत धन आहे. आपल्याला जन्म देऊन ज्या माऊलीने संस्कार दिले आणि जगण्याचा खरा अर्थ शिकवला ती आज आपल्यात नाही. आईचे पार्थिव शरीर जरी दूर असले तरी तिच्या आत्म्याचा अंश, तिचा अखंड आशीर्वाद आणि तिच्या गोड आठवणी कायम आपल्यासोबत राहतील. आई, तुझे समर्पण आणि सत्य. आज आमच्या आयुष्यातून तू निघून गेल्याला 6 महिने पूर्ण झाले. प्रत्येक महिना तुझ्या आठवणींची एक नवी किनार घेऊन येतो. आई, तू आमच्या आयुष्याचा मूलभूत आधार होतीस आणि आम्हाला सत्य शिकवणारी पहिली गुरु होतीस. आज तुझ्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हे भावनिक समर्पण तुझ्या चरणी लीन होऊन अर्पण करत आहोत. आई, तू आम्हास जन्म दिला, सुखा समाधानाने जोपासले आणि जीवन समृद्ध केले. तुझ्या जगण्यातून आम्हाला फार काही शिकायला मिळाले. ते तू कान पकडून शिकवले नाहीस, तर तुझ्या वर्तणुकीतून, मार्गदर्शनातून आणि खंबीरपणातून आम्ही शिकत गेलो. विवेक आणि आयुष्य. मानवाला मिळालेला विवेक आणि हे अनमोल आयुष्य हा परमेश्वराचा मोठा आशीर्वाद आहे. लोक आपले दुःख देवापुढे मांडतात, पण त्याने दिलेल्या आयुष्याबद्दल कधीच आभार मानत नाहीत. हेच मानवी जीवनातील मोठे वैफल्य आहे. कृतज्ञतेचा भाव. पशुजीवन केवळ आहार, निद्रा, भय आणि मैथून यासाठी असते, पण मनुष्याचे जीवन या पलीकडे जाऊन आपल्या अस्तित्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे. आता आम्ही आमच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल तक्रार न करता तू दिलेले संस्कार आणि जीवनातील संधींसाठी कृतज्ञ राहू. जीवनातील परमार्थ. आई, तू आमच्या मनात परम चैतन्य शक्ती आणि या अलौकिक निसर्गाच्या अस्तित्वाची जाणीव रुजवलीस. या मानव जीवनाचा खरा अर्थ केवळ भौतिक गरजा पूर्ण करणे नाही, तर परमात्म्याचे साक्षात्कार करून घेणे आहे. तू तुझ्या आयुष्यात जे कर्म केलेस, निस्वार्थ प्रेम देणे, कुटुंबाची जबाबदारी घेणे आणि सेवा करणे, तेच खरे जीवन कार्य होते. तू नेहमी कर्तव्यनिष्ठ राहिलीस. तू आम्हाला दाखवून दिलंस की जीवनात आपण जे काही मागतो ते पूर्ण न झाल्यास विरोध किंवा वाद न करता मी कोण आहे याचा शोध घ्यायचा असतो. आई, तू आमच्यावर सोपवलेली कर्तव्ये आणि जबाबदारी आता आमची आहे. आम्ही तुझ्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करण्याऐवजी तू दिलेले सुखी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्याचा प्रयत्न करू. तू गेलीस नाहीस, तर आमच्या असण्यामध्ये अधिक दृढ झाली आहेस. आई, तुझ्या चरणी साष्टांग नमन. आई कैलासवासी विठाबाई यांच्या आत्म्याला निरंतर शांती लाभो हीच ईश्वर चरणी नम्र प्रार्थना. रामकृष्ण हरी ल ल. रामकृष्ण हरी ल ल. रामदास पुंडलिक सोनवणे, अहमदाबाद.